श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 24 ऑक्टोबरला सोमवारी आहे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन। तर या दिवशी आपल्याला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायच्या आहेत। या दिवशी एखादं काम कमी करायचं आहे, पण यातील आता ज्या सेवा सांगणार आहे जमल्या तर या पूर्ण सेवा किंवा यातील तुम्हाला जी सोपी वाटेल, जी तुम्ही नेहमी करता, तुम्हाला जी नेहमी म्हणजे करावीशी वाटते अशी सेवा तुम्ही करू शकता। कारण हा दिवस असा आहे की वर्षभरातून लोक या लक्ष्मी पूजनाची वाट बघत असतात। कारण या दिवशी केलेल्या लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या सेवा ह्या आपल्याला आयुष्यभर भरभरून देत असतात। आपल्या आयुष्यातील जी आर्थिक तंगी आहे, सतत येणारं अपयश असेल, आपलं दुर्भाग्य पिछा सोडत नसतील, अशा या बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामधून जाऊन आपल्याला सुख समाधानाची, ऐश्वर्याची प्राप्ती करून या सेवा देऊ शकतात। त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत किंवा यातील तुम्हाला जी शक्य आहे ती सेवा आपण प्रत्येकाने करायची आहे। तर बघा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान करायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे। या दिवशी आपल्याला उठणं लावायचं आहे। शक्य झालं तर या दिवशी सकाळी औक्षण करून आपल्याला आंघोळ करायची आहे, तीही म्हणजे ब्रह्ममुहूर्तामध्ये, अगदी म्हणजे 6:30-7च्या अगोदर या दिवशी आपली आंघोळ व्हायला हवी। आणि या दिवशी आपल्या देवांची जी पूजा आहे ती आपल्याला शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तमध्ये केली तर अतिउत्तम, पण सकाळी 9च्या अगोदर आपल्या घरातली देवांची पूजा व्हायला हवी। आणि शक्य झालं तर आपल्या घरातील या दिवशी सर्व देवांना, स्वामींच्या फोटोला असेल, दत्त महाराजांच्या फोटोला असेल, उठणं लावून आपल्याला त्यांनाही स्नान घालायचं आहे। आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तसं तर या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये, पण या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर एक माळ आपल्याला, तुम्ही ज्याही कोणत्या गुरूंना मानता, ज्याही कोणत्या देवांना मानता, त्यांचा एक माळ जप आपल्याला करायचा आहे। कारण गुरुच्या आशीर्वादाने केलेलं कोणतंही काम हे सफल होत असतं आणि त्यातील येणारे सर्व अडीअडचणी, अडथळे दूर होण्याची क्षमता आपल्या म्हणजे गुरूंच्या सेवेमध्ये असते। त्यामुळे पहिला एक माळ जप आपल्याला आपल्या गुरुच्या मंत्राचा करायचा आहे आणि त्यानंतर दुसरा एक माळ मंत्र जप आपल्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल तो आपल्याला करायचा आहे। प्रत्येकाने सकाळी अंघोळ झाल्यानंतर ही एक माळ जप, तुम्हाला एक माळ मंत्र जप करायला वेळ नसेल तर किमान 11 वेळा, 21 वेळा तरी आपल्याला हे म्हणायचंच आहे। पण आपल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी हे 2 मंत्र जे आहेत, 2 माळा ह्या आपल्याला करायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, तसं तर पूर्ण रात्र शक्य झालं तर रात्रभर सेवा करायच्या आहेत जागून, पण तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे म्हणजे मध्यरात्रीपर्यंत वगैरे तरी आपल्याला या दिवशी सेवा आहेत, लक्ष्मीची साधना आहे, मंत्र आहे, स्तोत्र आहे, ते करायचे आहेत। तर बघा, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचा एक तरी पाठ आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा। एक तरी म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणायलाच हवं। आता विष्णू सहस्त्रनाम जर म्हणता येत नसेल, बोलता येत नसेल तर यूट्यूबवर तरी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण विष्णू सहस्त्रनाम लावायचं आहे। आणि त्यानंतर शक्य असेल तसं तर घरातील कोणत्याही एका व्यक्तीने व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करायचं आहे या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर। मंडल म्हणजे काय की आपल्याला व्यंकटेश स्तोत्र एकाच जागेवर बसून एकाच वेळेला 21 वेळा म्हणायचं आहे। एकाच जागेवर बसून एकाच वेळेला 21 वेळा म्हणायचं आहे। धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे। आणि लक्ष्मीपूजनासारखा दुसरा दिवस नाही की ज्या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करू, म्हणजे तुम्हाला अफाट 1000 पटीने तुम्हाला फायदा होईल। तुम्ही जेही काम करताय, नोकरी असो, बिझनेस असो, त्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे।
तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो टिकायला लागेल। आणि ही सेवा केल्यानंतर माता लक्ष्मीला भगवान श्री हरी श्री विष्णूंना आपल्या घरामध्ये येणं आहे आणि ते स्थिर सुद्धा राहतील। त्यामुळे ही सर्वात महत्त्वाची सेवा आहे। आता व्यंकटेश स्तोत्र जे मराठीमध्ये आहे तर ते मोठं आहे, ते वाचायला वेळ लागतो। तुम्हाला जर संस्कृतमध्ये येत असेल तर संस्कृतमधील व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला मंडल करायचं आहे, म्हणजे 21 वेळा बोलायचं आहे। मी जे आहे ते संस्कृतमधीलच व्यंकटेश स्तोत्र म्हणते, ते बोलायला अगदी म्हणजे 1.5 तासामध्ये आपलं मंडल होऊन जातं। आणि जे मराठीमध्ये आहे व्यंकटेश स्तोत्र त्याचं मंडल करण्यासाठी आपल्याला 3.5 ते 4 तास लागू शकतात आणि संस्कृतमधील स्तोत्राचं मंडल करायला आपल्याला जास्तीत जास्त 1.5 पावणे 2 तास लागू शकतो, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। आणि पुढची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे जी मी सुद्धा करणार आहे ती म्हणजे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 108 वेळा म्हणायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा म्हणण्यासाठी फक्त 1 मिनिट ते 1.5 मिनिट लागतो, त्यामुळे या सेवेला फारसा काही वेळ लागणार नाही। तुम्ही 108 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता। याचे प्रभाव तुम्हाला म्हणजे ही सेवा केल्यानंतर दिसून येतील की आपल्या आयुष्यावर या सेवांचा किती इफेक्ट पडतो, किती प्रभाव होतो। अचानक म्हणजे कुठून येईल, कसा येईल काय माहीत नाही, पण आपण जे कष्ट करतोय, जी मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ ही 1001% मिळणार आहे जर आपण या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या सेवा केल्या तर। आणि महालक्ष्मी अष्टकम सारखी एवढी प्रभावशाली सेवा दुसरी कोणती नाही आहे आणि त्यातली त्यात ते 108 वेळा म्हणणं म्हणजे यापेक्षा मोठी दुसरी कुठली सेवा नाही। त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही सेवा करू शकता। पुढची म्हणजे तुम्ही श्री सूक्तम 16 वेळा म्हणू शकता। श्री सूक्तम 16 वेळा आपल्याला म्हणायचं आहे। आपल्याकडे जी श्रीयंत्र आहे त्यावर आपल्याला श्री सूक्त 16 वेळा म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्हाला जोही कोणता लक्ष्मी मंत्र येतो तो म्हणत कुंकुमार्चन करू शकता। आणि या दिवशी तुम्हाला हे आता एवढं सेवा करणं शक्य नसेल तर किमान आपण लक्ष्मी पूजन झालं तर 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, 1 वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता आणि 1 वेळा तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता। आणि जोही तुमच्या कुलदेवीचा मंत्र असेल तो तुम्ही 11 माळी करू शकता किंवा 5 माळी करू शकता। अशा पद्धतीनेही तुम्ही सेवा करू शकता। यातील तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य नसेल तर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, परत श्रीयंत्र असेल तर यावर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणत किंवा श्री सूक्तम म्हणत किंवा लक्ष्मी मातेचा जोही कोणता तुम्हाला मंत्र येतो तो म्हणत किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तो म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। पण या दिवशी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरी, माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या घरी यातील कोणती तरी एक सेवा व्हायलाच हवी किंवा शक्य असतील तर या सगळ्या सेवा करायच्या किंवा तुमच्या घरातील तुमचे मिस्टर मुली करणारी असतील तर तुम्ही एक सेवा करा, मुलांना एक करू द्या, मिस्टरांना एक करू द्या, सासू वगैरे कोणी असतील त्या एक करतील। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाने एक सेवा करा आणि ज्या सर्व सेवा आहेत त्या आपण करायच्या आहेत। पण या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या सर्व सेवा या आपल्या घरामध्ये व्हायलाच हवेत, कारण लक्ष्मी पूजनासारखा दुसरा असा दिवस नाही वर्षभरातला धनप्राप्तीसाठी सेवा करण्याचा, विविध उपाय करण्याचा। त्यामुळे काही जर शक्य नसेल तर या सेवा तरी किमान आपल्या घरामध्ये या दिवशी व्हायलाच हव्यात आणि याचा आपल्या आयुष्यावर आयुष्यभर म्हणजे याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडेल। आणि नक्कीच धनप्राप्तीचे जे सतत अडचणी येतात, सतत अपयश येतं, हे सर्व दूर होऊन आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळेल आणि त्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल। आपल्या घरातील जे मनी ब्लॉकेजेस आहेत ते दूर होतील आणि हे जे स्तोत्र मंत्र हे जे आपल्याला म्हणायचे आहेत हे मनातली मनात न बोलता किमान आपल्याला ऐकू येतील अशा आवाजामध्ये बोलायचं आहे। कारण आपल्या वास्तूमध्ये जेव्हा आपण हे मंत्र स्तोत्र बोलतो तेव्हा आपली वास्तू जी आहे ती तथास्तु म्हणत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतील, नकारात्मक काही ऊर्जा असेल तर ती निघून जाईल आणि एक आनंदी वातावरण, एक प्रसन्नता आपल्या घरामध्ये पसरेल। श्री स्वामी समर्थ।